तिकडे कोल्हापुरात राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आलाय. कारण आमदार विनय कोरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर निवडणुकीने रंगतदार वळणही घेतलंय. विधान परिषद बिनविरोध करावी, या बदल्यात राजाराम साखर कारखान्याची निवडणूक देखील बिनविरोध करू असं आश्वासन सतेज पाटील यांनी महाडिकांना दिलं होतं, असा दावा विनय कोरे यांनी केला. दरम्यान सतेज पाटील आता त्यांचा शब्द पाळत नसल्याची टीका कोरे यांनी केली. यानंतर धनंजय महाडिक यांनी देखील सतेज पाटील यांच्यावर घणाघात साधलाय. सतेज पाटील हे राजकारणात नैतिकता पाळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे तुम्ही एक शब्द द्या की राजाराम कारखाना तुम्ही मालकांना सोडा, तुम्ही ही विधान परिषद घ्या. कधीतरी राजकारणात मोठेपणा घ्यायला तर तुम्ही दिलेला शब्द या ठिकाणी पाळावा, ही माझी अपेक्षा आहे. मी प्रामाणिकपणे मुन्नासाहेब सांगायचा प्रयत्न केला आणि हीच गोष्ट कुठंतरी माझी भूमिका का आहे. आणि ही इलेक्शन खरं तर माधवराव माडकांच्या बाजूने सभासदांनी देणं का गरजेचं आहे, या इलेक्शनच्या मागे घडलेलं रामायण काय आहे हे कुठेतरी लोकांना कळलं पाहिजे. जे आम्ही इतके दिवस सांगत होतो ते आज सिद्ध झालेलं आहे. कोल्हापूर जिल्हा इथून पुढे अशा नैतिकता गमावलेल्या नेत्याच्या पाठीशी कधीच उभे राहणार नाहीत. या निवडणुकीमध्ये राजाराम कारखान्याचे सभासद त्यांना चोख असं उत्तर देतील असं मला कालच्या या वक्तव्यावरून वाटते. तिकडे मावळचे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके हे एकत्र काम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. बाळा भेगडे आणि सुनील शेळके हे मामा भाचे आहेत. गेल्या 2 दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवांना पेव फुटलं. मावळमध्ये सुद्धा भेगडे आणि शेळके मामा भाचे एकत्र काम करणार असल्याची चर्चा त्यामुळेच राजकीय वर्तुळात सुरू झाली. तर मध्ये कुठलंही तथ्य नाहीये. शेवटी राजकारण आहे. राजकारणामध्ये आजचा शत्रू उद्याचा मित्रही असू शकतो आणि आजचा मित्र उद्याचा शत्रूही असू शकतो. राजकारणामध्ये आपण पाहतो की जे कोणी आज आरोप प्रत्यारोप राज्यामध्ये करताना पाहत होतो, तीच मंडळी मांडीला मांडी लावून बसलेली देखील पाहतोय. त्यामुळे राजकारणामध्ये कधी काय होईल, कुठली समीकरणं जुळतील हे काही सांगू शकत नाही. अजून तसा आम्हाला अजितदादांकडून कुठलाच निरोप आला नाही. उद्या जर शक्यतो जर दादांनी काही निर्णय घेतला तर आम्ही नाशिक जिल्ह्यातील जे काही आमदार आहोत आम्ही सर्व अजितदादांबरोबर आहोत. उद्या समजा घटना घडली अशी काहीतरी, कारण की यापूर्वी 2019 साली सर्व आमदार दादांबरोबर होते, आजही दादांबरोबर आहोत. दादा जो निर्णय घेतील तो योग्यच घेतील, कारण की विकासाची कामं अजून मोठ्या